अध्याय 8 त्रिपुरी वर्णनम। ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेय उवाच। अथान्यत परमं तीर्थं त्रिषु लोकेषु विश्रुतं त्रिपुरी नाम विख्यातं रेवाया उत्तरतटे। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर स्थित त्रैलोक्यात विख्यात त्रिपुरी नावाने प्रसिद्ध परमतीर्थ आहे। हे भरतवंशोत्पन्न राजा, इथे 1.25 लाख तीर्थे आहेत, त्यापैकी 108 स्वयंभू शिवलिंग आहेत। हे राजा, त्रिशूळधारी देवादिदेव श्री शंकराने त्रिपुरासुराला इथे पाडले। देवदैत्यांनी सेवित या तीर्थाची याहून अधिक काय प्रशंसा होऊ शकते। लोकानुग्रह करणारे भोगमोक्षदायी गोकर्ण नावाने संबोधित साक्षात श्री महादेवच आहेत। इथे श्री महादेवाचे नामस्मरण तसेच श्री नर्मदा जलाने श्री महादेवाला स्नान घालून पूजन केल्यास ब्रह्महत्या नष्ट होते। चंदन धूप दीप व यथाशक्ती पूजन केल्यास जे पुण्य मिळते त्याची गणना 1000 वर्ष केली तरी अपुरीच आहे। जेव्हा केव्हा श्री शिवशंकरानिमित्त दान केले जाते त्याचे मोजमापच नसते। हे राजा, जे स्नान करून शिवदर्शन घेतात ते धन्य आहेत। हे राजा, जो त्रिपुरीत म्हणजेच तिलवाडा निवास करतो, आत्ताचं नाव तिलवाडा असावं म्हणून इथे कंसामध्ये दिलंय की जो त्रिपुरीत म्हणजेच तिलवाडा निवास करतो तो जणू कैलास क्षेत्री राहतो। जो स्वेच्छेने वा अनिच्छेने त्रिपुरीत देहत्याग करतो तो हंसयुक्त विमानाने घंटिकांच्या आवाजात प्रकाशमान सुवर्णछत्र धारण करून झांजांचा नाद, नृत्य, गीत व उत्सवांनी युक्त देव दैत्यांसमक्ष आभूषणांनी भूषित असा श्री महादेवाच्या स्थानी जाऊन इच्छेनुरूप काळ व मनकामनेनुसार अनेक भोग भोगतो। हे भरत वंशोत्पन्न राजा, देवेश त्रिपुरारी जिथे राहतात तिथे त्रिपुरीत 33 करोड देवतांसहित शिवशंकरही राहतात। त्यामुळे 2 कोस विस्तारलेले हे शिवक्षेत्र संबोधिले जाते। या क्षेत्रात जे मरण पावतात त्यांना शुभगती प्राप्त होते। पूर्व काळात श्री ब्रह्मदेवाने यज्ञात श्रेष्ठ ब्रह्मयज्ञ केला, तसेच देवराज इंद्राने सुद्धा 100 यज्ञ केलेत। इथे सर्व सिद्धिदाता गोकर्ण श्री महादेव स्थित आहेत। हे नृपश्रेष्ठ वटेश्वर तसेच अन्य सुरेश्वर सिद्धलिंग ईश्वर अश्विनी कुमारांनी पूजित कामेश श्री महादेव, अनंग, वामदेव, कपोतेश्वर, सर्वेश्वर, सोमनाथ, ऋणमोचन, कपालमोचन, देव, पापनाशक इंद्रेश्वर, ब्रह्मेश श्री महादेव, नारायणेश्वर, विश्वेदेव, सिद्धनाथ, अमरेश्वर, चांद्रलिंग, सिद्ध, विद्याधर, यज्ञ, वासवलिंग, ईशान, अग्निगर्भ, कुबेर, गायत्र, सावित्रीलिंग, रोहिणी तीर्थ, दक्ष यज्ञाचा विनाश करणारी दक्ष कन्या सती, सूर्यपत्नी रत्नावली, सूर्यभामा व वारुणी, श्री विष्णू मरीची, मैत्रेय, विभांडक पुत्र ऋष्यशृंग, तपस्वी शौनक, गर्ग, उग्र तपस्वी दुर्वासा तसेच अन्य 5000 सिद्ध त्रिपुरीत राहतात। हे त्रिपुरीत कोणकोणते सिद्ध महात्मे राहतात हे त्यांनी दिलेलं आहे। त्रिपुरीची स्तुती करण्यास 1000 वर्ष कमी पडतील। त्रिपुरी क्षेत्राचे महात्म्य इंद्रदेवही वर्णन करू शकत नाही। हे युधिष्ठिर, अनेक हजार क्षत्रिय दीक्षायज्ञाच्या नियमानुसार स्वर्गात निवास करतात। आता पहिल्या कल्पातील सत्ययुगात घडलेला इतिहास मी कथन करतो। या युगात कपिल अवतार झाला। काळ ज्याचे दुसरे नाव आहे असे स्वयंभू मन्वंतर प्राप्त झाल्यावर प्राचीन काळी महायशस्वी मनु नावाचे चक्रवर्ती राजा होते। ते सूर्यवंशी राजा कल्याणकारी श्री महादेव व श्री विष्णूला प्रसन्न करून अयोध्यापुरीस गेले। ती अयोध्या विश्वकर्माने निर्मिली होती व दानवांना अवध्य होती। हजारो विहिरी, खळगे, खंदक व विशाल राजवाड्यांनी युक्त होती। हे राजा, कुबेराच्या प्रसिद्ध अलकापुरी सारखी व इंद्रदेवाच्या अमरावतीपुरी समान अयोध्या नगरीसुद्धा सुंदर होती। धनधान्य संपन्न व शोभावर्धित करणाऱ्या अलंकारांनी भूषित अयोध्या वेदघोषाने निनादत असल्यामुळे पृथ्वी स्वर्गरूप झाली होती।
संपूर्ण वेद पारंगत अग्निहोत्री, विद्वान ब्राह्मणांनी युक्त त्या नगरीत चातुर्वर्ण धर्म व प्राकृत जनांचे वास्तव्य होते. तेथील सर्व प्रजा 1.25 लाख वर्ष जगत होती. तेथे दारिद्र्य, वृद्धत्व, दुष्काळ व मृत्यूचे भय नव्हते. स्वेच्छेने स्वतः दूध देणाऱ्या गायी होत्या. सस्यशालिनी पृथ्वी होती. प्राणीमात्रांना दिलेल्या वस्तूंचे अन्यायाने हरण करणारे कोणी नव्हते. अशा प्रकारे अयोध्येत राहून नवखंड, सप्तद्वीप, पर्वत व जंगलांसहित स्वर्गातील इंद्राप्रमाणे पृथ्वीवर राजा मनू राज्य करत होते. एकपत्नी व्रतधारी गृहस्थाच्या घराप्रमाणे त्या राजाचे गृह शोभित होते. हजारो यज्ञ व दानांनी सर्व देव तृप्त होते. जो जे इच्छित असे ते त्याला निसंशय प्राप्त होत असे. पण तिथे कोणतीही नदी नव्हती. हा एकच दोष त्या नगरीत होता. चंद्रग्रहणात स्नान करण्यासाठी वेद पारंगत ब्राह्मणांसह राजा देवखातला शंख, तुतारी, वेणू व विणांच्या आवाजांनी युक्त सहस्त्र विमानांनी गेलेत. अनेक स्त्रियां देखत अंतःपुरातील परिवारासह त्या श्रेष्ठ राजाने त्या स्थानी पर्वकाळात स्नान, दान, होम आदी कर्म समाप्त करून देवनिर्मित पवित्र अयोध्यानगरीत प्रवेश केला. पौर्णिमेची रात्र संपल्यावर राजा स्वस्थचित्त असताना आकाशात गीतवाद्यांच्या आवाजासहित आकाशमार्गाने जाणाऱ्या घोड्यांच्या किंकिणींचा आवाज ऐकला. राजवाड्याच्या वर आकाशमार्गात देवतांची मनोहर याने पाहून राजा आश्चर्यचकित झाला. शोक व चिंतेने व्याकुळ राजाने म्हटले, माझ्या भुवनावरील आकाशमार्गात ही याने कोणाची आहेत, ज्यात प्रत्येक शय्या कामभोग वर्जित दिसून येते. इहलोकात आकाशमार्गात विमानाचे हे काय आश्चर्य आहे. हे युधिष्ठिर, अशा प्रकारे चिंतेत राजाची ती रात्र सरली आणि सूर्योदय झाल्यावर धर्मकर्म संपल्यावर अभिवादन करून प्राचीन काळी विधिपूर्वक इतिहास व पुराणादींचे कथन करणाऱ्या मुनींमध्ये श्रेष्ठ अशा देवनिर्मित आसनावर बसलेल्या वशिष्ठ ऋषींना मनुराजर्षींनी शंका विचारली. हे महामुनी, माझ्या भुवनावर आकाशमार्गात हे विमान कोणाचे आहे? ते कोणत्या कर्मदान व नियमानुसार लाभते? हे त्रिकालज्ञ महाभाग, मला निसंशय सांगावे. कोणत्या देशात केलेला यज्ञ स्वर्ग व इच्छित फल देणारा ठरून मला अमरत्वासहित अक्षयलोक प्राप्त होईल? क्षत्रिय वंशोत्पन्न पृथ्वीच्या अभ्यासकाचे हेच काम आहे की यज्ञ करून मातापित्यांचा वंश स्वर्गात न्यावा व तो भूलोकातच उत्पन्न झाल्यामुळे भूलोक सर्व प्रकारे दोषरहित व्हावा. काय सांगतात की क्षत्रिय वंशोत्पन्न पृथ्वीच्या अभ्यासकाचे हेच काम आहे की यज्ञ करून मातापित्याचा वंश स्वर्गात न्यावा व तो भूलोकातच उत्पन्न झाल्यामुळे भूलोक स्वर्ग प्रकारे दोषरहित व्हावा. आता इथे महत्त्व देत आहेत की यज्ञाचं यज्ञ आचरण केल्याने काय होतं हे सांगतायत की क्षत्रिय वंशोत्पन्न पृथ्वीच्या अभ्यासकाचे हेच काम आहे की यज्ञ करून मातापित्याचा वंश स्वर्गात न्यावा व तो भूलोकातच उत्पन्न झाल्यामुळे भूलोक दोषरहित व्हावा. तर यज्ञाद्वारे यज्ञाचं आचरण केलं असता आपण यज्ञाच्या आचरणामुळे यज्ञाच्या आचरणासंबंधी आपण भगवद्गीतेतील आणि ज्ञानेश्वरीमधील माऊलींच्या ओव्या आहेत त्यावरती फार विस्ताराने व्हिडिओज केलेले आहेत. ओव्या आणि भगवद्गीतेतील श्लोक तर ते आपल्या चॅनेलवरती पण आहेत. तर जेव्हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू होता तर त्यावेळेला माऊलींनी पण ज्या ओव्या दिलेल्या आहेत कर्मयोगाध्याय आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीतेमध्ये यज्ञाच्या संदर्भात म्हणजे जो शरीराने करण्याचा जो यज्ञ आहे त्या संदर्भामध्ये दिलेल्या आलेले रेफरन्सेस हे एकत्रित केलेले आणि त्याचे आपले व्हिडिओ आहेत. तर इथं त्यांनी पुन्हा इथे दिलेलं आहे. यामध्ये सुद्धा यज्ञाच्या संदर्भात खूप सुंदर रेफरन्स आलेले आहे. इथे नर्मदा पुराणमध्ये सुद्धा की यज्ञ केला असता की स्वर्ग व इच्छित फल देणारा ठरून इथेच हे सांगतायत की यज्ञ केला असता आपले जे मातापित्यांचा हे वंश स्वर्गात न्यावा. यज्ञ करून मातापित्याचा
वंश स्वर्गात न्यावा. म्हणजे आपली गती जी आहे ती गती पुण्यदायी होते आणि आपले माता पिता आणि आपण सुद्धा भूलोकात उत्पन्न झाल्यामुळे भूलोक सर्व प्रकारे दोषरहित होतो. हे यज्ञाचं कार्य आहे. म्हणून यज्ञाचं आचरण करणं महत्त्वाचं आहे. आणि भगवद्गीता ज्ञानेश्वरीत विस्ताराने कर्मयोग अध्यायात पहिलं कर्म करण्याचं सांगितलेलं आहे, ते म्हणजे यज्ञ आचरण आहे. आणि ते का, कशासाठी, हे पूर्णतः विस्ताराने सांगितलेलं आहे. तर इथे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की क्षत्रिय वंशोत्पन्न पृथ्वीच्या अभ्यासकाचे हेच काम आहे की यज्ञ करून माता पित्याचा वंश स्वर्गात न्यावा व तो भूलोकातच उत्पन्न झाल्यामुळे भूलोक सर्व प्रकारे दोषरहित व्हावा. अन्य पुत्र तर केवळ मातेला कष्ट देणारे असतात. राजा मनूने हे व्यक्त केल्यावर ब्राह्मणांसहित श्रेष्ठ मुनी वशिष्ठ प्रसन्न होऊन राजाला म्हणाले, हे महाभाग, मी जे सांगतो ते तू ऐक व जाणून घे. प्राचीन काळी महामुनी कश्यपला श्री ब्रह्मदेवाने जे सांगितले होते, शिवाय दक्ष, अत्री व बृहस्पतीला सुद्धा प्रजापतीने वेद, शास्त्र, पुराणात सांगितलेला जो वृत्तांत कथन केला होता तो मी सुद्धा पूर्ण श्रवण केला होता. तो वृत्तांत मी प्रसन्नतेने क्रमानुसार यथावत तुम्हाला सांगेन. आता वशिष्ठ मुनी इथे हे सांगतायत, कथन करतायत की हे राजा, वेद पुराणानुसार, आता राजा कोण आहे तर मनु आहे राजा, आणि त्यांना वशिष्ठ ऋषी वशिष्ठ कथन करतायत की हे राजा, वेद पुराणानुसार कर्म करत नसणाऱ्याची महात्मा प्रशंसा करत नाहीत, कारण त्यामुळे धर्महानी होते. श्री नर्मदा तटावर त्रिपुरी नावाचे एक प्रख्यात स्थान आहे, जिथे ज्यांनी यज्ञयाग करून दान, होम व बलिकर्मही केले. हे राजा, त्यांची विमाने तुझ्या भुवनावर थांबली होती. कोणाची विमानं थांबली आहेत भुवनावरती? पहा, आत्ता ही विमानाचा शोध आत्ता लागला आहे असा आहे, परंतु आपल्या या वैदिक परंपरेमध्ये सुद्धा विमानं होती आणि सुरुवातीपासूनच हे इथे आपल्याला लक्षात येते की, आणि त्यामुळेच तो मनू पण पाहतोय की आपल्या स्थानामध्ये ही विमानं कोणाची आहेत हा प्रश्न पडला आहे. तेव्हा वशिष्ठ मुनी सांगतायत की वेद पुराणानुसार कर्म करत नसणाऱ्याची महात्मा प्रशंसा करत नाहीत, कारण त्यामुळे धर्महानी होते. श्री नर्मदा तटावर त्रिपुरी नावाचे एक प्रख्यात स्थान आहे, तिथे ज्यांनी यज्ञयाग करून दान, होम व बलिकर्मही केले, हे राजा, त्यांची विमाने तुझ्या भुवनावर थांबली होती. त्या त्रिपुरीचे उल्लंघन करण्यास इंद्रासहित सर्व देव असमर्थ आहेत, परंतु ती विमाने स्वर्ग ओलांडू शकतात व त्यानंतर विमानांचे स्वामी श्री शिवशंकरासहित आनंद उपभोगतात. हे राजेंद्र, निराशा सोड, कर्मगती कठीण आहे. श्री नर्मदा तटावर एक वेळा केलेले दान, तप, होम इतर क्षेत्रांत केलेल्या हजारपट दान, तप, होमापेक्षा अधिक फलदायी असते. श्री महादेव कथित श्री स्कंदाने श्रवण करून सांगितलेले हे पुराण आहे. हे महाराज, जंबूद्वीपात श्री नर्मदाने एकटीनेच पापी व दुराचारींना स्वर्गात पोहोचवले. जे त्रैलोक्यात धर्मध्वज म्हणून संबोधले जातात तेही श्री नर्मदा जलाच्या दर्शनाने निस्संदेह स्वर्गात जातात. चराचरासहित त्रैलोक्यात पापभ्रष्ट चित्ताच्या संसार सागरात बुडालेल्या जीवांना स्वर्गात जाण्यास यानुरूप श्री नर्मदाच आहे. हे महाभाग, श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री शंकर सोडून कोणीही एकमुखी पुरुष श्री नर्मदाचे पुण्य व गुणांची स्तुती करण्यास अयोग्य आहेत. श्री नर्मदा तटावर केलेले तप, दान व सत्कर्मांच्या पुण्याचे मोजमाप करण्यास कोणी समर्थ नाही. गंगा, यमुना, सरस्वती, इरावती, वितस्था, विपाशा तसेच कपिला, शोणभद्र, घरघर, सारंगा तसेच बद्री, पवित्र महानदी तापी, गंडकी, पयोष्णी, महापवित्र तुंगभद्रा, महानदी भीमरथ्या नद्यांच्या तटावर, याशिवाय जी तीर्थे समुद्र, देवखात, तळे, खळगे जंबूद्वीपात आहेत, तिथे यज्ञ करून मनुष्यास जे फल मिळते त्याची बरोबरी श्री नर्मदा तटाशी करता येत नाही. हे नृपश्रेष्ठ, अन्य क्षेत्रांत केलेले पाप पुण्यक्षेत्री नष्ट होते, परंतु पुण्यक्षेत्री केलेले पाप वज्रलेप होतो. हे भरतवंशोत्पन्न राजा, पाप व धर्म दोन्ही तुल्य आहेत, अर्थात धर्मसुद्धा क्षेत्राच्या महात्म्यानुसार कमी जास्त होतो. यास्तव
क्षणभंगूर जीवनात पाप करू नये. राजाने श्री नर्मदेचे हे शुभ आख्यान ऐकून मंत्री व हजारो नोकरांना आज्ञा दिली, तुम्ही सर्व राजसी भूषण घेऊन इथून त्वरित निघावे. हे भरतवंशोत्पन्न राजा, वासरांसहित 5,00,000 गायी, सफेद श्याम कर्ण घोडे, याशिवाय घंटा, कंठा, झूल, अंबारी आदी भूषणांनी युक्त 10,000 हत्ती, 50 करोड मोहरा, आणि सर्व प्रकारची रत्ने घेऊन शुभ मुहूर्त, शुभ नक्षत्र व 11वा शुभचंद्र असताना अनेक देशांच्या राजांसहित मंगलगीत व वाद्यांनी युक्त दिव्य वाहनावर आरूढ होऊन पुन्हा पुन्हा स्तुती होत असताना वेदज्ञ ब्राह्मणांसहित राजा सप्तकल्पापर्यंत वाहणाऱ्या तसेच देवदैत्यांकडून वंदित पवित्र श्री नर्मदेजवळ त्रिपुरीस गेले. श्री नर्मदाच्या जलदर्शनाने अंतःपुरातील परिवारासह राजाचे अनेक जन्माचे पाप नष्ट झाले. समुद्रापर्यंत पृथ्वीवर असलेली सर्व तीर्थे श्री नर्मदा जलाच्या स्पर्शाने पवित्र झाली आहेत. विधीपूर्वक स्नान करून पितर व देवतांचे तर्पण करत चंदन पुष्पादीने श्री महादेवाचे पूजन करून सर्व धर्मात तत्पर महाभाऊ राजाने यज्ञार्थ 10 योजनापर्यंत मंडप उभारला. सर्व भोजन पात्रे सोन्या चांदीची होती. यज्ञ करण्यासाठी अगस्त्य, गौतम, गर्ग, विष्णू, शाता, तप, अत्री, वशिष्ठ, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, अग्नी, मरीची, कश्यप तसेच मनु, दुर्वासा, याज्ञवल्क्य, भारद्वाज, भल्लुक, विश्वामित्र, जमदग्नी, विभांडक पुत्र ऋष्यशृंग, दक्ष, पराशर, व्यास, काशायण व बृहस्पती हे व अन्य अनेक प्रशंसनीय योग्य व्रत करणारे ऋषी जे चतुर्विद्या, वेदज्ञ व यज्ञकर्मात पारंगत होते ते सर्व आले होते. पुष्कर तीर्थ जसे श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, श्री शिवस्वरूप आहे तसेच हेही तीर्थ आहे. तिथे सर्वोत्तम अश्वमेध यज्ञ करून सर्व देव व देवेंद्र पाकशासन म्हणजेच इंद्र यांना आमंत्रिले. अर्घ्य, पाद्यपूजन, मधुपर्क म्हणजेच सामान्य पाहुण्यांचे आतिथ्य करण्याचा एक विधी व आसनाने सर्व तृप्त झाले. त्यानंतर वेदोक्त कर्माने यज्ञ समाप्ती झाली. हार, सलकडे, कंठादी आभरणांनी भूषित केल्यामुळे सर्व ब्राह्मण प्रसन्न झाले. कोणी हत्तींवर, कोणी घोड्यांवर, कोणी दिव्य वाहनांवर स्वार होऊन दिव्य माला धारण केलेले होते. तेथील पक्षी व अन्य वनचर जीव ज्यांनी यज्ञाच्या उर्वरित वा उष्ट्या अन्नावर तहान भूक भागवली ते सर्व सुवर्णमय झाले. नंतर राजाज्ञा झाली. चोपदारांद्वारे राज्यात घोषणा करा की ज्या कोणाची जी जी इच्छा असेल त्यानुसार सर्व निस्संदेह प्राप्त करावे. पितर, देव व मानवांना तृप्त झाल्यामुळे परमगती प्राप्त झाली. श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री शिव वर देऊन स्वर्गात निघून गेलेत. या क्षेत्रात केलेले यज्ञ, तप व दान सर्व अक्षय होते. महातेजस्वी राजाचा यज्ञ या प्रकारे समाप्त झाला. राजा मनूने हात जोडून श्री नर्मदाची स्तुती केली. 1000 चांद्रायण व शत सोमयागाचे फल केवळ तुझ्या जलपानानेच मिळते की नाही? हे महानदी, लोकतारणार्थ तू अवतार धारण केलास. तू सर्व जग व चराचर सृष्टी व्यापत आहेस. स्नान, डुबकी, जलपान, नामस्मरण व कीर्तनानेही अनेक जन्माच्या पापराशी तुझे जल निस्संदेह नष्ट करते. जसे अग्नी कापसाची गंजी भस्मसूत करतो. पितरांच्या हितार्थ तू स्वर्ग सोपान आहेस. हे वरदाई, तू चतुराश्रमातील सर्वांना स्वर्गात पोचवावे. हे देवी, इहलोकात जितक्या नद्या व तीर्थे आहेत त्याची तू जननी आहेस व पितरांची श्रेष्ठ तारिणी आहेस.
जसे सूर्याशिवाय सर्व जग अंधारते, तसे तुझ्या विना तीर्थ व शुभ फलदायी धर्म कर्म आहे. ज्याप्रमाणे सूर्यचंद्राचा प्रभाव सर्व प्राणीमात्रांवर समान असतो, मेघ धनधान्य व गवतावर समान बरसतो, मेघ धनधान्य व गवतावर समान बरसतो, त्याचप्रमाणे तू श्रेष्ठ सर्व माता मानली जातेस. हे शुभ वरानने, तुझे गुणगान करण्यास श्री ब्रह्मदेव व बृहस्पतीलाही 1000 वर्षसुद्धा अपुरीच आहेत. महातेजस्वी मनुचे मनोरम स्तोत्र ऐकून महाभाग्यशाली मगरीवर आरूढ सर्व आभूषणांनी भूषित चंद्रकांतीयुक्त श्री नर्मदा वदली, हे महाभाग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या मनःकामनेनुसार इच्छित वर माग. महादेवीला नमस्कार करून राजा म्हणाला, हे श्रेष्ठ वरदाई, जर तू प्रसन्न आहेस व मला वर देऊ इच्छितेस तर हे सर्व जग पवित्र कर. अयोध्या देशात अनेक नद्या स्रवू दे. स्वर्गात गंगादी अनेक नद्या आहेत. हे सामर्थ्यशालिनी, त्या सर्व नद्या या देशात प्रवाहित होऊ दे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील त्रिपुरी वर्णन नावाचा 8वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने राजा मनू या त्यांच्याही जीवनामध्ये नर्मदा मातेने कसं अवतरण केलं आणि वशिष्ठ मुनींनी त्यांना कसं मार्गदर्शन केलं हे इथं अत्यंत विस्ताराने सांगितलेलं आहे. आणि वशिष्ठ मुनींनी जे राजा मनूच्या भुवनामध्ये त्यांचं जे कार्यक्षेत्र होतं त्या ठिकाणी जी विमानं तिथं स्थिर झाली होती ती कोणाची आहेत हे जेव्हा त्यांना वशिष्ठ मुनींनी सांगितलं की नर्मदा तटी असलेल्या त्रिपुरी क्षेत्रातील सिद्धांची ही विमानं आहेत आणि हे नर्मदा तट आणि तिथं केलेलं सर्व यज्ञ याग दान तप हे कसं पुण्यदायी आहे हे जेव्हा वशिष्ठ मुनींनी मनू राजाला सांगितलं तेव्हा ते प्रभावित झाले आणि सर्व ताफ्यासहित त्यांनी त्वरित श्री नर्मदा तटी प्रस्थान केलं आणि तिथं सर्व ऋषीमुनींसह यज्ञयागादी कर्म संपन्न केलं आणि सर्व यथाविधी त्यांनी वशिष्ठ मुनींनी जे काही मार्गदर्शन केलं होतं त्यानुसार त्यांनी सुद्धा नर्मदा तटी सर्व आचरण केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा अध्याय इथं त्रिपुरी वर्णन नावाचा अध्याय आपणाला शिकायला मिळालं. इथे यज्ञाचं महत्त्वसुद्धा आपणाला शिकायला मिळालेलं आहे.